अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक उकड। एक वेळेला आपल्याला पोहे, शिरा किंवा गोड शिरा, थालीपीठ खाऊन रोज रोज नाश्ता करून कंटाळा येतो। मग ही एक कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे की ते केव्हाही करू शकतो आपण। आपल्या घरामध्ये लसूण, कढीपत्ता, मिरची, तांदूळाचं पीठ सगळं काही असतं। मग ते पटकन होणारी रेसिपी आहे ही। चला तर मग सुरू करूया। प्रथम कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं आहे। आता आपण त्यात मध्ये घालतोय जिरं, थोड्याशा मिरच्या चांगल्या होते, लसूण आणि भरपूर चांगला कढीपत्ता। चांगलं फ्राय व्हायला द्यायचं। आता आपण ह्यात घातलं आहे 2 कप पाणी। जेवढं आपल्याला करायचे असेल तेवढी क्वांटिटी पाणी घालायचं। आणि पाणीला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आणि ताक आंबट असतं म्हणून दही घालायची, साखर घालायची। हे मी अर्धी वाटी ताक घेतलं आहे आणि हे अर्धी वाटी ताक या तांदूळाच्या पिठामध्ये घालून मिक्स करून ते पाण्याला आता ही उकळी आलेली आहे। आता हे पाण्यामध्ये हळूहळू एका हाताने सोडून एका हाताने ढवळत राहायचंय। ही झाली आपली तांदूळाची झटपट होणारी उकड। ही उकड कोणाला घट्ट आवडते, कोणाला सुकी आवडते। आमच्याकडे एवढी पातळच आवडते आणि ही थोड्या वेळाने थोडी थंड झाली की घट्ट होते, म्हणून थोडीशी पातळच ठेवावी। हे आता मी बंद करते आणि वरून घालायची आहे कोथिंबीर। आणि वर आता झाकण ठेवायचं। चांगलीला वाफ आलेली आहे। आता आपण ही मशीनमध्ये सर्व करतो। ही झाली तांदूळाची लज्जतदार उकड।